आज मी तुम्हाला सांगणार आहे की यशस्वी कोण आहे. ती शिक्षिका यशस्वी आहे जी मुलांना शाळेत शिकवत आहे, कारण तिला तेच करायचं होतं. ती महिला यशस्वी आहे जी केवळ एक पत्नी बनू इच्छित होती आणि ती आज तिची कर्तव्ये अचूकपणे पार पाडत आहे. तो कोपऱ्यावरचा गॅस विक्रेता यशस्वी आहे कारण तो तेच बनू इच्छित होता. त्यानं आपलं ध्येय ठरवलं होतं. तो विक्रेता सेल्समन यशस्वी आहे कारण तो एक यशस्वी सेल्समन बनू इच्छित होता. तो प्रत्येक माणूस यशस्वी आहे जो आपलं ध्येय ठरवून विचारपूर्वक त्याकडे वाटचाल करत राहतो. तो हेच काम करत आहे जे त्याने विचारपूर्वक ठरवलं. 23 पैकी एकच माणूस यात यशस्वी होतो आणि कुणाशीही स्पर्धा न करण्यापेक्षा स्वतः काहीतरी मूल्यवान ध्येय स्थापन करण्याकडे लक्ष देतो. जवळपास 20 वर्षे यावर संशोधन करण्यात आले आहे की ज्याद्वारे भविष्यात जे हवे आहे ते आधीच ठरवता येईल आणि ते मिळवता येईल. मला वाटत आहे की अशी एखादी जादूची छडी उपलब्ध आहे की ज्याद्वारे आपण आपलं ध्येय किंवा आपलं स्वप्न आत्ताच ठरवू शकतो आणि ते मिळवूही शकतो. आहे का अशी कोणती जादूची छडी जी माणसाला संपन्न होण्याची हमी आजच देऊ शकेल? खरंच असं झालं तर मला तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की अशी जादूची छडी खरोखरच उपलब्ध आहे आणि ती मी मिळवलेली आहे. तुम्हाला कधी याचं आश्चर्य वाटत आहे का की जगात काही लोक खूप मेहनत करतात, इमानदारीने काम करतात, पण त्यांना खास असं काही मिळत नाही. काही लोकांना मेहनत न करताच खूप काही मिळतं, म्हणजे त्यांच्या हातात काहीतरी जादू आहे. तुम्ही काही लोकांना बोलताना ऐकलंही असेल की काही लोक ज्या वस्तूला हात लावतात त्याचं सोनं होतं, ज्याला आपण मराठीत परिसस्पर्श असं म्हणतो. कधी-कधी आपण बारकाईने पाहिले आहे का की जो माणूस त्याच्या वैयक्तिक आयुष्यात यशस्वी झालेला आहे तो नेहमी सफलतेच्या म्हणजेच यशाच्या दिशेने वाटचाल करत राहिला आहे. सांगायचा उद्देश एवढाच की ध्येय निश्चित ठेवा व त्याच दिशेने वाटचाल करा, कारण जी व्यक्ती हे करते तीच व्यक्ती आयुष्यात यशस्वी होते.